कर्मानुसार गती आहेत. 3 प्रकारच्या शास्त्रामध्ये गती सांगितलेल्या आहे. ऊर्ध्व गती आहे, मध्य गती आहे, अधोगती आहे. कारण कर्म जसं असतं त्या प्रकारे गती होत असते मनुष्याची. ऊर्ध्व गती म्हणजे ऊर्ध्वगती होण्याला सत्वगुण पाहिजे. मनुष्य जर परमार्थ करीत असला, नामस्मरण करीत असला, यात्रा करीत असला, पूजा अर्चा करीत असताना परमार्थिक कार्य कोणतंही असो, कोणतंही परमार्थिक कार्य करीत असताना जर त्याने देह ठेवला, सत्वगुणामध्ये जर तो गेला, तर त्याची स्वर्गादी लोकाला तो जातो. स्वर्गादी लोकाला जातो, वैकुंठ धामाला जातो. अशा प्रकारची त्याची गती होते. कारण सत्वगुण आहे. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्याने जीवनामध्ये तुळशीची माळ घातली ना, त्याचं कधी अकल्याण होत नाही. ज्याने जीवनामध्ये थोडा जरी परमार्थ केला, एखादं जरी प्रवचन श्रवण केलं, एखादी जरी कथा श्रवण केली, एखाद्या जरी संत महात्म्यांचं दर्शन घेतलं, तरी त्याचं जीवन व्यर्थ जात नाही, तरी त्याचं कल्याण होतं.